नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको. येत्या 5 तारखेला लाडकी विहीण योजना नावाचं नवीन कोरं नाटक येतं आहे आणि त्याचे आत्ता तुमच्यापर्यंत त्याची माहिती पोचलेलीच असेल. खूप धमाल नाटक आहे आणि त्याच्या निमित्ताने आम्ही आत्ता दादरच्या यशवंत नाट्य मंदिरात आहोत आणि त्याचे दिग्दर्शक आणि माझे मित्र आहेत आत्ताबरोबर. खूप चांगलं काम करतायत गेल्या अनेक वर्षांपासून. राजेश देशपांडे. राजेशजी, तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत. तुम्ही खूप चांगलं काम करताय. म्हणजे तुम्ही मला आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्ही आजच्या काळातली नाटकं आणताय किंवा पुनरुज्जीवित नाटकंही करताय. म्हणजे एकाच वेळी खूप चांगला आशय प्रेक्षकांपर्यंत पोचवताय. तर ह्या नाटकामधून नेमकं तुम्ही काय प्रेक्षकांना देणार आहात, तिथंपासून सुरुवात करा. ह्या नाटकामधून पहिल्यांदा सगळ्यात मी सांगेन की मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन ही सगळ्यात पहिलं. म्हणजे शाहरुख खान सारखं. हा, म्हणजे ह्याच्यात ही विनोदी नाटक आहे आणि कुठल्याही शासकीय योजनेशी याचा काही संबंध नाही आहे. ते फार महत्वाचं आहे, कारण ते टायटल बघितल्यानंतर अनेकांच्या मनात तो प्रश्न पडला होता. हा, ते फक्त लाडकी बहीणचं आम्ही राहीम केलंय, लाडकी विहीण योजना. आणि ही योजना ही नाव आहे. म्हणजे ह्याचा आम्ही टॅगलाईनच अशी ठेवलेली आहे की ही शासनाची नाही, मी सावंतांची योजना हसवण्यासाठी येत आहे मराठी रसिकजना. त्याच्यामुळे ही योजना सावंत नावाची ज्या निर्मितीताई रोल करतायत, ती बाई यूट्यूबर आहे. म्हणजे ती अशी व्लॉग वगैरे बनवते आणि मग त्या व्लॉगच्या माध्यमातून ती एक गोष्ट घडत जाते आणि खूप धमाल हसवत एक छान संदेश देणारं हे नाटक आहे आणि ते सगळ्या प्रेक्षकांना आवडेल. अर्थात निर्मितीताईंचा एक प्रेक्षक वर्ग आहेच इतक्या वर्षांचा. आणि मॅड कॉमेडी आहे. सगळे बाकीचे कलाकारही सगळे आमचे अतरंगी कलाकार मिळालेले आहेत. एक पोट धरून हसवणारं, जाता जाता एक छानसा संदेश घरी घेऊन जातील लोक, असं एक नाटक आहे. प्रथमेश शिवलकर या आमच्या मित्राने, जो हास्य जत्रामुळे आज महाराष्ट्रभर सगळ्यांना परिचित झालेला आहे, त्याने हे लिहिलं आहे. आणि मजबूत 5 निर्माते आमच्या मागे आहेत. त्याच्यामुळे हे नाटक माझ्याच ब्रीदवाक्यात सांगायचं तर फार तर काय होईल, सुपरहिट होईल. आणि तुम्ही अष्टविनायक बरोबर ह्याच्या आधी एक नाटक केलं? नाही, 3 केलेत. कोणकोणते आहेत सांगा आपल्याला. पहिलं गंगूबाई कुमारी गंगूबाई मॅट्रिक, म्हणजे गंगूबाई आणि चू जी माझी सिरियलची कॅरेक्टर्स होती, गंगूबाई नॉन मॅट्रिक, त्यांना घेऊन केलं. नंतर मी केलं एक अहो राहू द्या ना घरी म्हणून केलं, निर्मितीताईच होत्या अर्थात. आणि नंतर श्रीबाई समर्थ केलं. ही 3 नाटकं आणि हे 4थं नाटक. आणि निर्मितीताईंबरोबर तर खूप काम केले, मालिका, सिनेमा. हो, त्या तुमच्यासाठी लकीच आहेत, कारण तुमच्याबरोबरच्या सगळ्या कलाकृती ऑलमोस्ट सुपरहिट आहे. हो, कारण आमचं ट्युनिंग आहे. आणि बेसिकली मी लेखकही असल्यामुळे, मी लिहित असल्यामुळे, लेखक मानत नाही मी स्वतःला, लिहित असल्यामुळे निर्मितीताई ह्या लेखनावर खूप काम करतात. म्हणजे स्क्रिप्ट आलं आणि चला उभं राहूया, आपण इम्प्रोवाईज करूया, असं त्यांचं नसतं. प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द, प्रत्येक हे त्याचं कारण काय, हे कशासाठी बोललं जातं, हे माझ्या व्यक्तिरेखेला कितीही चांगला विनोद असेल आणि तो त्यांना वाटलं की हा विनोद माझ्या व्यक्तिरेखेला जात नाही, तर तो घेत नाहीत. असं कुठलं कलावंत सहसा करत नाही की त्याला प्रत्येकाला एक चांगले पंचेस हवे असतात, पण त्या नाही, माझ्या व्यक्तीला जात नाही, दुसऱ्या कोणाला देते. सो ना, पहिल्यांदा जो पाया असतो तो म्हणजे संहिता, स्क्रिप्ट इज गॉड. आणि ती आम्ही मानतो, मीही मानतो. आणि मग एकदा स्क्रिप्टवर काम पक्क झालं की मग जो वरचा डोलार आहे तो मग उभं करणं तसं फार कठीण नसतं, तो होत जातो. कारण पाया पक्का झाला की इमारत, पाया जर डळमळीत असेल तर इमारत किती सुंदर बांधा, ती कोसळते कधीतरी. आमचा पाया पक्का झाला आहे संहितेचा. आणि मॅड कॉमेडी आहे आणि छान सगळं. म्हणजे नेपथ्य तुम्ही बघताच आधी दिसलं असेलच. वेशभूषा, नंतर अजित परबचं संगीत आहे. प्रदीप मुळेंनी इतकं छान नेपथ्य केलं, वाड्याचं, भव्य दिव्य वाड्याचं नेपथ्य केलं आहे. पूर्णिमाची वेशभूषा आहे, त्याच्यातसुद्धा धमाल. निर्मितीताई जवळपास 5-1 कॅरेक्टर करतात, वेगवेगळ्या कॅरेक्टर्स करतात, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे गंगूबाई सिरियलमध्ये आम्ही जवळपास त्यांनी विविध गेटअप करून किती आता आठवत पण नाहीत, 500च्या वर कॅरेक्टर्स केली असतील. पुन्हा या नाटकातही तसंच आहे. आणि एक एंटरटेनमेंट आहे, छान एंटरटेनमेंट, निखळ एंटरटेनमेंट. तुम्ही आत्ता निर्मितीताईंबरोबरच्या तुमच्या ट्युनिंगचा उल्लेख केलात. अनेक वर्ष एकत्र काम करताय. त्याच रिलेटेड मला तुम्हाला प्रश्न आहे की कलाकारबरोबर ट्युनिंग ज्यावेळी असतं दिग्दर्शकाचं, चांगलं कामच ते येतं, दिसतंच ते. तर म्हणजे हे पटकन अगदी सहज घडून येतं का तुम्हाला आधी वेळ द्यावा लागतो पुन्हा नवीन कलाकृतीच्या वेळी? म्हणजे कशी प्रोसेस असते पुन्हा ती?
प्रत्येक कलाकृती नवीन असते, पहिलीच असते असं मी मानतो. आधी आम्ही काय केलं एकत्र हे आम्ही डोक्यात ठेवून जर केलं म्हणजे तर मग ते फसू शकतं. बरोबर आहे. कारण हे क्षेत्रच असं आहे की ते रोज नव्याने पाटीवर श्री गणेशा लिहून सुरुवात करावी लागते. म्हणजे आम्ही काय आधी केलं हा भाग विसरून हे पहिलं नाटक आहे आयुष्यातलं असं म्हणूनच काम करतो आम्ही. आणि त्याच्यामुळे ती बेसिकपासून सुरुवात होते आणि ते स्क्रिप्ट असतं. त्याच्यामुळे त्याच्यावर खूप मेहनत घेतो आणि इतक्या सिन्सिअर आहेत ना त्या. म्हणजे आता आम्ही सकाळी 10 ते रात्री 10 तालमी करतो. त्या फक्त काय ते जेवढ्यासाठी जो अर्धा तास वेळ घेत असतील तेवढा जेवल्या आम्ही जर आम्हाला जर असं वाटतं जरा थोडा ब्रेक घेऊया पण त्या नाही ते येऊन बसतात चला रे कुठे काय तालमी सुरू करूया. तर इतकं सिरियसली काम करतात आणि ह्या वयात त्यांच्या वयाचा सुद्धा भाग आहे. परत काम करायला लागलं की त्या स्वतःही त्यांचं वय विसरतात आणि धमाल येते, मजा येते. आणि नाटक ही प्रोसेसच खरं तर धमाल आहे, ऑक्सिजन आहे देणारी. आणि यावेळी अष्टविनायक बरोबर निर्माते म्हणून स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओकही आलेले आहेत. तर त्यांची किती मदत झाली हा प्रोजेक्ट उभा करता? खूपच झाली. याचं कारण काय ते दोघंही आर्टिस्ट आहेत, ॲक्टर आहेत. त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि दोघांनाही पुन्हा तेच आहे की संविता कळते. बरोबर कळलं. त्याच्यामुळे ह्या संवितेच्या प्रोसेसमध्ये ह्यांची जवळपास 7-8 महिने चालू आहे. मी सुरुवातीला नव्हतो ह्याच्यात, मी उशिरा जॉईन झालो. पण त्यावेळी ह्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे आणि प्रत्येकाचं आहे. म्हणजे मी म्हणेन की आम्ही मी दिग्दर्शन केलं असं म्हणणारच नाही, हे आम्ही सगळ्यांनी केलं आहे. आमचे कलाकारसुद्धा जे सगळे बाकीचे कलाकार आहेत त्यांनाही काहीतरी सुचतं, त्यांनाही प्रश्न पडतात. मग आम्ही त्याच्यावर थांबून चर्चा करतो. ते पटलंच तर आम्ही ते घेतो त्याच्यात. असं नाही की अरे तू नवीन आहेस तू काय सांगतोयस वगैरे. हे टीमवर्क आहे आणि टीम म्हणूनच केल्यावरच ते सगळं छान होतं. आम्ही सगळ्यांच्या सूचना ऐकतो, त्याच्यावर चर्चा करतो आणि मग त्याच्यातून काहीतरी मग अजून सुचतं. त्याच्यामुळे नाटकाची गंमत तीच आहे, मी सांगतो की शेवटच्या 3ऱ्या बेलपर्यंत काहीतरी सुचत असतं. नंतर काही प्रयोगानंतर सुद्धा सुचत असतं. तर कदाचित पहिल्या प्रयोगाला बघितलेलं नाटक आणि तुम्ही जेव्हा 25वा प्रयोग बघाल तर त्याच्यात अजून काही भरलेलं असते, नवीन नवीन गोष्टी. आणि हीच तर नाटकाची गंमत आहे. आणि ते ह्या नाटकात पण आम्ही एक नक्की आहे, निर्मिती सामंतांची एक शिस्त आहे की एकदा तालमीत जे बसवलं जाईल त्याच्यात बदल नाही करायचा. जर काही चांगलं सुचलंच तर चर्चा करून लेखकाची परवानगी घेऊन दिग्दर्शकाची परवानगी घेऊन मगच करायचं. उत्स्फूर्तपणे स्टेजवर ॲडिशन त्याला अजिबात आवडत नाही. मग तो आर्टिस्ट फटके खातो. त्याच रिलेटेड एक शेवटचा प्रश्न घेऊन मी थांबतो. तुम्ही आत्ता म्हणालात की आर्टिस्ट तालमीच्याच वेळी खूप मेहनत घेतात आणि तुम्हीही घेता. पण एक दिग्दर्शक म्हणून आता तुमच्या अनेक नाटकांचे शेकडो हजारापर्यंत प्रयोग झालेले आहेत. तुम्ही स्वतः प्रत्येक नाटक किती प्रयोगांपर्यंत बारकाईने बघत असता? काय प्रोसेस असते? म्हणजे एकदा नाटक बसून कलाकारांच्या हाती सोपवून दिल्यानंतर दिग्दर्शक कशा पद्धतीने लक्ष ठेवतो त्याच्याबद्दल थोडं सांग. नाही, मी पहिले 5 प्रयोग तर मी असतोच, पण मी नाटक समोर बसून बघत नाही. नाटकाचा शो मी विंगेतून बघतो. आणि मग नंतर जसा वेळ मिळेल मला तसं मी अनेक प्रयोगांना जात असतो. म्हणजे जेव्हा शक्य असेल तेव्हा मी जातो आणि नवीन काही सुचलं मला तर मी त्या कलाकारांशी बोलून अरे हे मस्त आहे हे करून बघूया असं ती प्रोसेस सतत चालू असते. म्हणजे आता कसं झालं एक प्रत्येक याचे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत, त्याच्यामुळे संवाद सहज साधला जातो, व्हिडिओ कॉलवर साधला जातो. त्याच्यामुळे प्रत्यक्ष जायची गरज पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी प्रत्यक्ष जायलाच लागायचं, आता त्याची गरज नाही वाटत. किंवा फीडबॅक येतो ॲक्टर्सकडनं, अरे आजच्या शोला तो पंच नाही तेवढा अपील झाला, वाजला नाही, त्याचा लाफ्टर नाही आला, मग तो का नाही आला ह्याचा विचार करतो. मग त्याच्यात बदल कसा करायचा, कशामुळे. कधी कधी प्रेक्षक वेगळे असल्यामुळे सुद्धा ते होतं. प्रत्येक थिएटरचा, प्रत्येक विभागातला, प्रत्येक शहरातला, प्रत्येक गावातला प्रेक्षकाची मानसिकता वेगळी आहे. त्याच्यामुळे तसंही होतं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. मी ऑल दी बेस्ट नावाच्या नाटकात मी ॲक्टिंग करायचो. 300 प्रयोग केले मी भरत जाधव आणि संतोष मयेकर, तो आता नाही आपल्यात. आणि आमचा इंदोरला प्रयोग होता. आणि इंदोर ऑल दी बेस्ट नाटकाने एवढं लाफ्टर यायचं आहे, म्हणजे आताही ते चालू आहे. इतकी लोक हसायची, खुर्चीतनं पडायची, अमुक तमुक तमुक. तर ऑल दी बेस्ट नाटकाची गोष्ट अशी आहे, आंध्रा मुका बहिरा आणि ते एका मुलीच्या प्रेमात पडतात आणि मग ते तिला पटवायचा तिघांचा प्रयत्न, एकमेकांवर कुरघोड्या करणं. तर इंदोरच्या प्रयोगाला लाफ्टरच येत नव्हते आम्हाला. बरं तोच तसाच करतोय आम्ही प्रयोग, तसंच चालू आहे. आम्ही एनर्जी लावायला लागलो. मग नंतर म्हटलं अरे आपण जरा वेग कमी करूया, कारण आपण ज्या पद्धतीचं मराठी ज्या वेगाने बोलतोय ते कदाचित इंदोरच्या लोकांना पटकन कळत नसेल. मग आम्ही थोडा स्पीड कमी केला, विविध तरी लाफ्टर येईनात. मग इंटरव्हल झाला, ते सगळे स्वयंसेवक सगळे आणि इंदोरचे सगळे असे ते मस्त अभिजात मराठी लोक आली.
मला काय मस्त होते, मजा येते. म्हटलं पण लोक हसत नाहीये, आवडत नाहीये का लोकांना, ऐकू येत नाहीये का आम्ही नाही, खूप सुंदर प्रयोग सुरू आहे. म्हटलं लोक हसत का नाहीयेत, आम्हाला आवडतंय. पण जे आम्ही म्हटलं मुंबईत किंवा महाराष्ट्रात प्रयोग करतो तेव्हा जे लाफ्टर्स येतात ते इथे काय येत नाहीयेत. ते त्यातल्या एक बाई होते अशा, म्हणलं कसं हसणार, म्हणजे तुम्ही आंधळे, हे मुके, हे बहिरे, तुमच्या ट्रॅजेडीवर आम्ही हसणार कसं, असाही विचार करणारा एक प्रेक्षक असू शकतो. कळलं. आणि तेव्हा आपल्याला वाटतं इथे लाफ्टर येत नाहीत म्हणजे लोकांना आवडत नाहीये. तसं नसतं. हे कळलं की हाही अनुभव येतो कधी कधी. खरंच खूप वेगळा अनुभव आहे हा, आणि एक दिग्दर्शक म्हणूनही तुम्हाला तो खूप समृद्ध करणारा असतो. त्याच्या आधी ऍक्टर म्हणून पण खूप नाटकांमध्ये काम केल्यामुळे ना, मी गावागावात महाराष्ट्राच्या प्रयोग केले. त्याच्यामुळे मला कळलंय की प्रेक्षक कसा बदलतो, त्या प्रेक्षकांना काय हवंय, किंवा बघ ते टायमिंग कसं बदलावं लागतं. तर ते मला दिग्दर्शक म्हणून काम करताना खूप फायदा होतो त्याचा. अगदी खूप छान. मला वाटतं की राजेशजी तुम्ही खूप कमी शब्दात खूप भरपूर वेगळी माहिती आम्हाला दिलेली आहेत. तर तुम्हाला ह्या नाटकासाठी मी खूप शुभेच्छा देतो. आम्ही हे नाटक बघतो आणि पुन्हा आपण भेटू, पुन्हा बोलू. तोपर्यंत तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. सगळ्यांनी या बघायला नाटक, आवडेल, मज्जा येईल.